नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तमाम सर्व विद्यार्थी मित्रांचं या ठिकाणी मी मनस्वी स्वागत करतोय. इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी बांधवांचं या ठिकाणी स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 करता अर्ज करण्याची प्रोसेस चालू होती, परंतु काही कारणास्तव या ठिकाणी विद्यार्थ्यांचे अर्ज या ठिकाणी अजून दाखल झालेले नाहीत. बऱ्यापैकी विद्यार्थी अजून अर्ज करण्याच्या प्रोसेसमध्ये असताना त्याची मुदत या ठिकाणी संपलेली आहे. ही मुदत या ठिकाणी वाढेल की नाही त्यावरती या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत. आज या ठिकाणी नागरिक सेवा परीक्षेच्या अर्जासाठी अपुरा वेळ या ठिकाणी दिला गेला. विद्यार्थ्यांची जी काही एमपीएससी कडे मुदत वाढीची मागणी आहे ती मागणी आयोग मान्य करेल का नाही यावरती देखील मी तुम्हाला स्पष्ट सांगणार आहे. अगोदर ही काय मुद्दा आहे हा बघूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी नागरिक सेवा राजपत्रित गट आणि गट ब साठी या ठिकाणी संयुक्त पूर्व परीक्षा 2026 परीक्षेसाठी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली होती. 31 डिसेंबर ते 20 जानेवारी पर्यंत वेळ या ठिकाणी फक्त अवघ्या 21 दिवसांचा वेळ यांनी फक्त फॉर्म भरण्यासाठी दिला होता. मागील काही पाठीमागे जाहिराती येत होत्या त्यावेळेस 30 दिवसांचा वेळ म्हणजे हा नियमच होता. 30 दिवसांचा अर्ज भरण्यासाठीचा जो काही वेळ आहे तो वेळ या ठिकाणी देण्यात येत होता. 30 दिवसांचा वेळ अर्ज करण्यासाठी देण्यात येत होता, परंतु या ठिकाणी 9 दिवस का कमी केले हा प्रश्न या ठिकाणी आयोगाला विचारावा लागेल. एमपीएससीने मुदतवाढ द्यावी अशी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे. मग एमपीएससीने परीक्षेसंदर्भात माहिती प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली. बघा, या पदभरतीच्या माध्यमातून सामान्य प्रशासन विभाग महत्वाचं कोण कोण आहे. सामान्य प्रशासन विभाग, महसूल आणि वन विभागातील एकूण 87 रिक्त पदे जागा भरल्या जाणार आहेत. आणि यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी पदाची 13 जागा. ह्या जाहिराती संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती आहे. गट विकास अधिकारी कोणकोणाच्या जागा आहेत, पण ही परीक्षेची काय आहे ती पूर्व, मेन्स आणि मुख्य, त्यानंतर मुलाखत अशी 3 टप्प्यामध्ये पार पडली जाते. पूर्व परीक्षेचे गुण केवळ मुख्य परीक्षेसाठी पात्रता निश्चित करण्यासाठी या ठिकाणी घेतले जातात. पूर्व परीक्षेचे गुण धरले जात नाहीत. त्याबाबत या ठिकाणी हे सर्व आहे. परंतु आता सगळ्यात महत्वाचं, मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार. पदसंख्या आणि आरक्षण संवर्गामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता देखील या ठिकाणी असणार आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फक्त 1-2 दिवस थोडं ट्राय करा आणि तुम्हाला मी सांगेल की तुम्हाला 10 दिवसांची मुदत या ठिकाणी वाढून मिळेल. बघा, आज पेपरमध्ये बातमी आली, आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत नोटिफिकेशन येईल आणि 10 दिवसांची मुदत या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढून मिळेल असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ती एमपीएससी आयोगाने द्यावी अशी मी त्यांना देखील या ठिकाणी विनंती करतो. कारण कसं असतंय, फॉर्म भरायचा आहे, नवीन विद्यार्थी असतात त्यांची प्रोफाईल तयार करावी लागते. प्रोफाईल तयार करावी लागते. त्यासाठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट असतात. त्यामध्ये जातीचा दाखला असेल, जातीचा दाखला तुम्ही प्रवर्गातून अर्ज सादर केला, जाती दाखला काढण्यासाठी काही डॉक्युमेंट लागतात, ते डॉक्युमेंट काढायला देखील उशीर लागतो. जातीचा दाखला निघाला तुम्हाला नॉन क्रिमिनल देखील काढावं लागतंय, डोमिसाईल काढावं लागते. तुम्ही ज्या प्रवर्गातून येतात ते प्रवर्गाबद्दल संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक असतात. तुमचा नावात बदल असेल तर ते ऍफिडेव्हिट करून, या ठिकाणी महिला लग्न झालेले असतात त्यांचे नावात बदल झाले असतो, तो गोंधळ या ठिकाणी असतो. या सर्व प्रोसेसला 20 दिवस कसे पुरू शकतात त्याकरता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आयोगाची या ठिकाणी मुदतवाढ मिळाली पाहिजे. 10 दिवसांची कमीत कमी मुदतवाढ जरी मिळाली तरी बाकी राहिलेले अर्ज करण्यासाठी जे काय पाठीमागे राहिले त्या विद्यार्थ्यांनी तोपर्यंत डॉक्युमेंट काढून, अजूनही जर नसतील तर फास्ट काढून घ्या. मुदतवाढ मिळेल, 100% मिळेल असं मला वाटतंय. म्हणून तुमचे डॉक्युमेंट तयार ठेवा. मुदतवाढ मिळाली की तुमची प्रोफाईल तयार केलेली असेल तर पहिला अर्ज भरून घ्या, बाकी कामं सोडून द्या. कारण हे कसं असतं, एकदा संपला विषय फॉर्म भरण्याचा तर तुम्हाला वर्षभर त्या ठिकाणी पुन्हा त्याची वाट बघावी लागते. म्हणून तुमची ही जी सुरुवात आहे ती सुरुवात जर दमदार आणि चांगली वेळेत जर झाली तर अभ्यासात देखील तुमचं मन या ठिकाणी चांगलं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट आपल्या विद्यार्थी बांधवांपर्यंत पोहोचवा की डॉक्युमेंट वेळेत काढून ठेवा. मुदतवाढ मिळेल, जर नाही मिळाली तर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना ट्विटरवर असेल आयोगाकडे मागणी ज्या पद्धतीने करतील त्या पद्धतीने 1-2 दिवसात करून ते 8-10 दिवसाची मुदतवाढ या ठिकाणी आपल्याला मिळाली पाहिजेत. आणि पाठीमागे राहिलेले विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्यांचे अर्ज देखील गेले पाहिजेत, वेळेत पोहोचले पाहिजेत. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.